राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। कारण आज सकाळपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ग्राहकांना सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता। सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु आज लाखाची भरारी घेणारं सोनं घसरलेलं आहे। सोन्यामध्ये आज सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तरी घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, त्यामुळे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नव्हते, त्यामुळेच ग्राहक सोनं खरेदी करत नव्हते। परंतु आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तरी घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, अहिल्यानगर, धाराशिव अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमधील भरपूर ग्राहकांनी सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच आज सकाळी 8 वाजता सोन्याचे बाजार उघडताच, सराफांचे बाजार उघडताच दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळालेली आहे। कारण आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। तुम्हाला आज इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे। त्यासोबतच दिवाळीला तुम्हाला किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे त्याचे भाव सुद्धा जाहीर झालेले आहेत। कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सोन्याचे भाव कमी करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे सोन्याचा भाव एकंदरीत किती हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो, तुम्हाला दिवाळीला किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, तुम्हाला पुढच्या 2 दिवसांमध्ये किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। तशा प्रकारे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, ग्राहकांना मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 1,10,000 रुपयांचा टप्पा पूर्ण झालेला होता। सोन्याने मागच्या काही दिवसांमध्ये 1 लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता। त्याचप्रमाणे एका दिवसाआड सोनं 1,10,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। त्याच अनुषंगाने अजून सोन्याचा भाव वाढणार आहे की घसरणार आहे? जर घसरणार असेल तर तो किती हजार रुपयापर्यंत घसरेल, आणि जर वाढणार असेल तर किती हजार रुपयापर्यंत वाढणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना अगोदर सोनं परवडत नव्हतं त्या ग्राहकांना 100% सोनं परवडणार आहे। कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा सोने करार सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। त्यासोबतच सोन्यावरती जो एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात आलेला होता तर तो जीएसटी सुद्धा हटवण्यात आलेला आहे। काही टॅक्स कमी सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत गरीब महिलांचे स्वप्न 100% पूर्ण होईल। गरीब नागरिकांना, गरीब महिलांना, गरीब पुरुषांना या ठिकाणी सोन्याचा लाभ 100% घेता येईल, सोने खरेदी करता येईल। म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्यांची किमती येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, किंवा तुमच्या मुलीचं लग्न कार्य पुढच्या दिवाळीनंतर असेल, किंवा या दिवाळीनंतर असेल, पुढच्या महिन्यामध्ये असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण एकंदरीत 3 तारखा जाहीर झालेल्या आहेत। जर तुम्ही या 3 तारखांना सोने खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा 100% फायदा होऊ शकतो। जरी तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईलच, परंतु या 3 तारखांना जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। त्यामुळे या 3 तारखा पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करू नका। तर बघा, ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोने हा एक सुरक्षित धातू असतो, आणि सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित सुद्धा गुंतवणूक असते। म्हणजेच आपण सोन्यामध्ये पैसे गुंतवत असतो, पैसे देऊन सोनं खरेदी करत असतो, कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की सोन्याचे भाव भविष्यामध्ये वाढत जातील। सोने हा एक सुरक्षित धातू आहे। बघा, जर विचार केला तर आपण लोखंडामध्ये पैसे गुंतवत नाही, विचार केला तर आपण जास्त पैसे ॲल्युमिनियम मध्ये, तांब्यामध्ये, पितळामध्ये अशा कोणत्याही धातूमध्ये जास्त गुंतवत नाही। कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित आहे। सोने हा एक धातू आपल्याला फायदा देऊ शकतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। परंतु ग्राहकांना आपण जो विचार करत होता तर तो विचार 100% खोटा ठरल्याचं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। आपल्याला वाटत होतं की सोन्याचे भाव वाढत जातील, त्यामुळे आपण मागच्या काही महिन्यांपूर्वी सोनं खरेदी सुद्धा करून ठेवलेलं होतं। परंतु ग्राहकांना जर तुम्ही मागच्या काही महिन्यांमध्ये सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आलेली आहे। तुमच्या तळपायाच्या नतमस्तकाला सुद्धा जाणार आहे। कारण पुढचे अंदाज पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बस
नसणार आहे, कारण एकंदरीत आपण जसा विचार करत होतो तसा या ठिकाणी विचार होत नसल्याचे चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांनो, तुम्हाला दिवाळीपर्यंत 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार आहे आणि एकंदरीत पुढच्या 2 दिवसांमध्ये किती हजार रुपयापर्यंत सोन्याचे भाव घसरतील का सोन्याचे भाव वाढणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी वाढलेले आहेत आणि सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत। एकंदरीत प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला सोन्याचे भाव वरती जात असतात, प्रत्येक सेकंदाला आणि प्रत्येक मिनिटाला सोन्याचे भाव खाली सुद्धा घसरत असतात। त्याचप्रमाणे आज सकाळपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु 1 तास झाल्यानंतर सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली, सोनं तोंडावर आपटलेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोनं खरेदी करायला प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे। बघा आज पुणे सारख्या शहरांमध्ये म्हणजेच पुणे असणाऱ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळून जाणार आहे। बघा ग्राहकांना, प्रमुख या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरतील आणि याच 5 कारणांमुळे सोन्याचे भाव वाढतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे अगोदरपासून सोनं असेल किंवा तुम्ही सोनं घ्यायचा विचार करत असाल किंवा तुम्ही सोनं विकायचा विचार करत असाल तर ते सोनं विकायचं आहे का, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सोनं लगेच घ्यायचं आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अगोदरपासून सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर ते सोनं तुमच्याकडेच ठेवायचं आहे की ते सोनं मोडून टाकायचं आहे, त्याच्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। तर बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याने 1 लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, त्यानंतर 1,03,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केला, त्यानंतर 1,05,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केला, त्यानंतर 1,09,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता आणि मागच्या 2 दिवसांखाली सोन्याने 1,12,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। एकंदरीत सोन्याने 1,12,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। त्यामुळे काही ग्राहकांकडे जे अगोदरपासून सोनं होतं अशा ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते, परंतु ज्यांना सोने खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी सर्वात मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला होता, त्यांच्या मनामध्ये भीतीचा प्रश्न निर्माण झालेला होता, कारण भरपूर असे कुटुंब आहेत की त्या कुटुंबामधील मुलींचे पुढे जाऊन लग्न होणार आहेत पुढच्या दिवाळीपर्यंत। आता दिवाळी आलेली आहे तर या दिवाळीमध्ये लग्न आहेत, तर या दिवाळीसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं होतं, परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। त्यामुळे अशा कुटुंबांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। जर तुमच्या मनामध्ये निराशा पसरलेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण एक अंदाज अशा पद्धतीने वर्तवण्यात आलेला आहे, त्या अंदाजामुळे 100% तुमच्या मनामध्ये आनंदाचा लाडू फुटणार आहे, तुमच्यामध्ये आनंदाचे वातावरण 100% पसरणार आहे। बघा ग्राहकांना, एकंदरीत सोन्याचे भाव वाढतील की घसरतील, जर वाढणार असेल तर किती हजार रुपयांनी वाढणार आहेत आणि जर घसरणार असेल तर ते भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहेत त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती सुद्धा आलेली आहे। म्हणजेच ग्राहकांना, जरी सोन्याने 1,12,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला असेल तरी पण ग्राहकांना काळजी करायची गरज नाही, कारण आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याचे भाव जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहेत। एकंदरीत तुम्हाला पुढच्या 2 दिवसांमध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, परंतु तुमच्या खिशाला परवडेल, तुम्हाला परवडेल अशा पद्धतीने सोन्यांची किमती येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। एकंदरीत 24 कॅरेटचं शुद्ध सोनं तुम्हाला सुद्धा खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। त्यासोबत ज्या ग्राहकांना, ज्या कुटुंबांना दिवाळीच्या नंतर सोनं खरेदी करायचं असेल किंवा दिवाळीला सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण दिवाळीला सुद्धा इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। तुम्हाला दिवाळीला किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं म्हणजे 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे त्याचे सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेले आहे, ते अंदाज सुद्धा पाहणार आहोत। परंतु ग्राहकांना, जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी आलेली आहे, तुमच्यासाठी धक्कादायक बातमी सुद्धा
आलेली आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून मागच्या 8 दिवसांपासून चांदीमध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। चांदीने 1 लाखाचा टप्पा मागच्या एका महिन्यापूर्वी केलेला होता, परंतु या महिन्यामध्ये चांदीने सरासरी 1,30,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांनो, ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांसाठी दुःखाची बातमी ठरणार आहे, परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे। कारण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये आज सकाळपासून घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। या 3 तारखांना सर्वात मोठी विक्रम घसरण होईल। सामान्य माणसांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्यांच्या किमती येऊ शकतात, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत 100% कमी सुद्धा होत असते। जर विचार करायचं झालं तर बाजारामध्ये ज्यावेळेस कांद्याची या ठिकाणी मागणी कमी होत असते आणि जास्त प्रमाणामध्ये बाजारामध्ये कांदा येत असतो त्यावेळेस 100% कांद्याचे भाव पडत असतात। त्याचप्रमाणे बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वांगी आले तर त्या वांग्याचे भाव सुद्धा कमी पडत असतात। या ठिकाणी तशाच पद्धतीने सोन्याच्या बाबतीत आहे। ज्यावेळेस सोन्याचा पुरवठा जास्त होत असतो आणि सोन्याची मागणी कमी होत असते त्यावेळेस सोन्याचे भाव 100 आणि 190% सुद्धा घसरत असतात। बघा ग्राहकांना, तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। कारण सोन्याचा भाव, चांदीचा भाव या ठिकाणी किती हजार रुपयापर्यंत येऊ शकतो। जर वाढणार असेल तर किती हजार रुपयांनी वाढतील आणि जर घसरणार असेल तर किती हजार रुपयांनी घसरणार आहे त्याची माहिती अगदी काही सेकंदांमध्ये देत आहे। तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% अचूक माहिती पाहायला मिळेल। तुमची या ठिकाणी कसली फसवणूक होणार नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा पश्चाताप सुद्धा होणार नाही। तर बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा भरपूर दिवसांपासून सोना खरेदी करायचं होतं, परंतु तुमच्या मनामध्ये धाकधूक येत होते की सोन्याचे भाव वाढतील, सोन्याचे भाव घसरतील, अशा पद्धतींमुळे तुम्ही सोना खरेदी करत नव्हतात आणि मोडायचं होतं तरी तुम्ही या अशा गोष्टींमुळे मोडत नव्हतात। परंतु ग्राहकांना, जरी तुम्हाला सोना मोडायचं असेल तर ते कशा पद्धतीने मोडलं तर तुमचा फायदा होईल आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ते कशा पद्धतीने खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा होईल। एकंदरीत मोडायचं असेल किंवा विकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तरी पण तुम्हाला वाटत असेल की आपला फायदा झाला पाहिजे तर तुम्ही काही टिप्स लक्षात घ्यायच्या आहेत, त्यानंतर या गोष्टीला सुरुवात सुद्धा करायची आहे। बघा ग्राहकांना, या ठिकाणी यूट्यूब असेल, फेसबुक असेल, वर्तमानपत्रे असेल, न्यूज चॅनल असेल तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु अशा बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण सोन्यामध्ये आज सकाळपासून विक्रमी घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ग्राहकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा ग्राहकांना, 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सोनं घसरलेलं आहे। याच्यामध्ये मोठे घसरण पाहायला सुद्धा मिळालेले आहे। परंतु ग्राहकांना, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तर तुम्ही पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे सोनं कसं ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। बघा ग्राहकांना, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,09,000 रुपयांवरती आलेला आहे। सरासरी मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या अजून काही दिवसांमध्ये घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर थोडाफार अभ्यास करून सोने खरेदी करायला सुरुवात करा।